लपंडाव मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आपण आता इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता इकडे कबीर आणि सखी हे दोघंजण आयुष्यभरासाठी एकत्र जोडले जाणार. आता नक्की काय आणि कसं घडतं या सर्व गोष्टींचे अपडेट आपल्या या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया. तर आपण पाहिलं होतं की कबीरने सखीला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेल्यामुळे आता इकडे सखीचा जीव हा वाचलेला असतो आणि मग त्यानंतर सखी आता बरी होऊन पुन्हा एकदा कामतांच्या घरी परत आलेली असते. आता सखी कामत घरात परत आल्याच्यानंतर मग मनस्विनी ही सगळ्यांना वॉर्निंग देत असते. ती सगळ्यांना म्हणत असते की लक्षात ठेवायचं, हे घर माझं आहे, ही प्रॉपर्टी माझी आहे आणि जर माझ्या घरात तुम्हाला राहायचं असेल तर कायमच एक गोष्ट लक्षात ठेवायची आणि ती म्हणजे या घरात फक्त हुकूमत चालणार ती माझी म्हणजे सरकारची. त्यामुळे माझा शब्द मोडून माझ्या शब्दाबाहेर जाण्याची कोणीही हिंमतही करायची नाही, चुकूनही नाही. माझा शब्द ह्या घरात कायम शेवटचा होता आणि माझाच शब्द कायम ह्या घरात शेवटचा असला पाहिजे. जर माझ्या शब्दाच्या पलीकडे जाऊन कोणीही काहीही करण्याचा प्रयत्न केला तर याद राखायचं, त्याला ह्या घराच्या बाहेरचा दरवाजा दाखवला जाईल. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, आतापर्यंत या घरामध्ये सगळे आयते खाऊ होते, फुकट खात होते, पण आता नाही. आता बास, आता सगळ्या आईत खाऊंचं आयत्य खाणं बंद. आणि सखी, स्पेशली तू, आतापर्यंत तब्बल 12 वर्ष मी तुला फुकट आयतं पोचलेलं आहे. कामत ग्रुप ऑफ इंडस्ट्रीची एकुलती एक वारस म्हणून तुझे नको तेवढे खूप जास्त लाड केलेले आहेत, पण आता नाही, आता बास. आता हे सगळं साम्राज्य माझं आहे. त्यामुळे ह्या घरात यापुढे जर राहायचं असेल तर स्वतःचा घर खर्च द्यावाच लागेल, तुला नोकरी करावी लागेल. त्यावर सखी म्हणते, मनस्विनी, तू विसरत असशील तर तुला पहिले म्हणजे आठवण करून देते. तू ज्या घराला स्वतःचं घर म्हणवून घेत आहेस ते घर तुझं नसून माझं आहे. माझ्या वडिलांनी माझ्यासाठी बांधलेलं घर, आमचा जिव्हाळा बंगला. पण ठीक आहे, तुला काय वाटतं की प्रॉपर्टी म्हणजेच सर्व असतं का? पण नाही, पैसा आणि प्रॉपर्टी म्हणजेच सर्वस्व नसतं, हे मी तुला दाखवून देईन. असो, राहिला प्रश्न मी पैसा कमवण्याचा, तर सखी कामत आहे मी, राघव कामत आणि तेजस्विनी कामतची मुलगी. माझ्या आईवडिलांनी मला कायमच एक गोष्ट शिकवली आहे आणि ती म्हणजे मेहनत करायला लाजायचं नाही. कुठलंही काम छोटं किंवा मोठं नसतं आणि त्यांच्या कृपेने, त्यांच्या आशीर्वादाने माझं शिक्षण नक्कीच एवढं पूर्ण झालेलं आहे की मला हवी तिकडे मला नोकरी मिळू शकते. तुझ्यासारखं नाही आहे माझं, आयत्या पिठावर रेगोट्या मारायला मला आवडत नाही. राहिला प्रश्न घर खर्च देण्याचा, तर स्वतःच्या घरचा खर्च स्वतः चालवावा एवढी धमक या सखी राघव कामतमध्ये, सखी तेजस्विनी राघव कामतमध्ये नक्कीच आहे. त्यामुळे मी देईन घर खर्चाचे पैसे. एवढं बोलून सखी आता ताबडतोब वरती स्वतःच्या रूममध्ये निघून जाते. रूममध्ये येऊन आता सखी खूपच जास्त रडू लागते, ढसाढसा रडत असते. सखीला कबीरवर विश्वास न ठेवल्याचा खूपच पश्चाताप होत असतो. ती स्वतःला दोष देत असते, म्हणत असते की का मी कबीरचं ऐकलं नाही. तो मला एवढं जीव तोडून सांगत होता, माझ्या कानी कपाळी ओरडत होता, माझं ऐका बेबी सरकार असं म्हणत होता, पण मी त्याचं ऐकणं तर खूप दूरची गोष्ट, उलट मी तर त्याला बोलण्याची संधीही देत नव्हते. खरंच मी किती मूर्ख आहे. माझ्या इतकी मूर्ख मुलगी आजपर्यंत मी संपूर्ण जगात पाहिलेलीच नसेल. इतकी वाह्यात आहे मी की मला साधं कबीर एवढं समजवत होता ते कळलं नाही. ते आता सगळं जरी काहीही असलं तरी आता मात्र घडून गेलेल्या घटनांवरती रडून उपयोग होणार नाही आहे. उलट आता खंबीरपणे, ठामपणे उभं राहायला हवं. आता मला काहीही झालं तरी हार मानायची नाही आहे. आता रडायचं नाही, लढायचं असं ठरवूनच पुढे चालायचं. आणि मग आता सखी ही आता पुढे चालायचं असं ठरवत असताना मला आता नोकरी करावी लागेल पैसे कमवण्यासाठी, पण मला ह्या मनस्विनीला घाबरून कोणी नोकरी देईल का? हिने मुद्दामूनच माझ्यासमोर अशी अट घातली आहे की मला नोकरी करावी लागेल. पण ह्या मनस्विनीच्या उर्फ सरकारच्या भीतीने मला बाहेरच्या जगात कोणी नोकरीही देणार नाही. कोण असेल असं जे या मनस्विनीच्या विरोधात जाऊनही मला नोकरी देऊ शकेल? काहीही झालं तरी मला नोकरी तर मिळवावीच लागेल पैसा कमवण्यासाठी. पण कशी? ह्या मनस्विनीने मुद्दामूनच अशी अट घातली आहे आणि ही मला नोकरीही मिळू देणार नाही इतर कुठल्या ठिकाणी, हेही मला माहिती आहे.
आणि स्वतःच्याच कंपनीत जॉब करायला हरकत नाही, पण तिथेही ही मनस्विनी मला काम देणार नाही आहे. काय करू, कशी नोकरी मिळवू, कुठून नोकरी मिळवू, हे सगळे प्रश्न सखीच्या मनाला खात असतात. बाबा आता तुम्हीच सांगा मी काय करू, असं म्हणत ती तिच्या वडिलांचा फोटो हातामध्ये घेते आणि म्हणत असते, तुम्ही हे सगळं माझ्यासाठी सोडलं होतं, पण आता माझ्याकडे काहीच नाही आहे. मला नोकरी करावी लागते आणि या मनस्विनीच्या भीतीने मला कोणी नोकरीही देणार नाही आहे. बाबा काहीतरी मार्ग आता तुम्हीच दाखवा. त्यावेळी मग आता इकडे जी हे सगळं आता वेदू ऐकते आणि मग वेदू काय करते, वेदू पटकन आता कबीरकडे जाते. कबीरला ती फोन करून सांगते आणि कबीरला ती म्हणत असते, सर तुम्हाला माहिती आहे का, सखी मॅडमना मनस्विनीने नोकरी करायची, घर खर्चाला पैसे द्यायचे असं सांगितलेलं आहे, पण ती मनस्विनी मुद्दामून सखी मॅडमना नोकरीसुद्धा कोणाला सहजासहजी देऊ शकणार नाही. ते जिथे इंटरव्ह्यूला जाणार तिथे त्यांना थांबवून मनस्विनीला फोन करून विचारणार की हिला नोकरी देऊ की नको, आणि मनस्विनी कोणालाही नोकरी देऊ देणार नाही. मग आता काय करू काही कळत नाही आहे असं सखी मॅडमचं झालं आहे. कबीर म्हणतो, ठीक आहे तू मला सांगितलंस ना, बाद झालं, पुढे काय करायचं ते मी तुला सांगतो, ठेव फोन. आणि मग कबीर फोन ठेवतो आणि लगेचच तो आता इकडे किरणला सांगतो, किरण एक काम कर, जा आणि ताबडतोब पेपरमध्ये एक जाहिरात दे की आपल्याला एक्झिक्युटिव्ह हवा आहे, HR एक्झिक्युटिव्ह. त्याबरोबर मग किरण म्हणतो, अरे पण आपला HR एक्झिक्युटिव्ह आहे की. त्याबरोबर मग कबीर म्हणतो, मी सांगतोय ना तसं कर, जा आणि जाहिरात दे. त्याबरोबर किरण होकार देतो आणि जाऊन जाहिरात देतो. कबीर म्हणत असतो, बेबी सरकार मी जिवंत असताना तुम्हाला कसलीही काळजी करावी लागणार नाही. मग कबीर लगेचच आता वेदूला कॉल करून सांगतो की पेपरात जाहिरात दिलेली आहे, ती जाहिरात सखीला दाखव. मग वेदू ती जाहिरात सखीकडे घेऊन जाते आणि म्हणते, बाप्पा सखीताई बघा ना, अहो मी सकाळी पेपर घेतला ना, तेव्हा पेपरात सगळ्यात पहिली मला ही जाहिरात दिसली. अहो बेबी सरकार मला काय वाटतं माहिती आहे का, तुम्ही या जाहिरातीप्रमाणे ठिकाणावरती जाऊन तुमची ते इंटरव्ह्यू देऊनच बघा, कदाचित तुम्हाला ना इकडे नोकरी मिळेलच, तुम्ही जाऊन तर या ना. त्याबरोबर सखी म्हणते, बघू तरी जाहिरात. मग सखी ती जाहिरात स्वतः बघते आणि म्हणते, हो गं वेदू खरंच मला इथे नोकरी मिळू शकते. अगं माझं शिक्षणसुद्धा अगदी याच क्वालिफिकेशनच्या अकॉर्डिंग झालं आहे. नाही वेदू खरंच तू खूप मोठं काम केलं आहेस माझं. तू म्हणतेस तसं झालं ना तर खूप बरं होईल. तसंही मला सध्या नोकरीची खूप गरज आहे. मी ना अगदी मन लावून काम करेन बघ वेदू, जर मला ह्यांनी जॉब दिला तर. त्याबरोबर वेदू म्हणत असते, अहो सखीताई कशाला काळजी करून राहिला तुम्ही, मी ना देवाला नवसच बोलेन की आमच्या सखीताईला जॉब मिळूच दे म्हणून, तुम्ही काही काळजी करू नका. आणि मुळात तुम्ही एवढ्या हुशार आहे, एवढ्या समजूतदार आहे, एवढ्या प्रेमळ आहे, मग देव तुमच्या बाबतीत कशाला काही वाईट घडवेल. बघा माझा प्रॉमिस आहे तुम्हाला जॉब मिळणार. त्यावर सखी म्हणते, खरंच तुझा हा विश्वास जर खरा ठरला ना तर खरोखर मी तुझ्यासाठी पेढे घेऊन येईन. चल आता मला निघावं लागेल इंटरव्ह्यूसाठी. मग सखी आता इंटरव्ह्यूसाठी येते. ऑफिसमध्ये ती येऊन विचारते की मला तुमच्या इंटरव्ह्यूसाठी ऑफिसमध्ये यायचं होतं, तर इंटरव्ह्यू कुठे सुरू आहेत. त्यावर मग तिला इंटरव्ह्यू कुठे सुरू आहेत ते सांगितलं जातं. त्यानंतर मग सखी आता त्या ठिकाणी केबिनमध्ये पोहोचते. तर आता तिकडे सखी मी आय कम इन विचारून आतमध्ये येते. कबीर खुर्चीत उलटा बसलेला असतो. सखीला तो विचारतो, मी काय करू शकतो तुमच्यासाठी. सखी म्हणते, सर मी इंटरव्ह्यूसाठी आलेली आहे. कबीर म्हणतो, आजपर्यंत बायकोने नवऱ्याची शाळा घेतली हे नेहमीच ऐकलं आहे, पण नवरा बायकोचा इंटरव्ह्यू घेणार हे पहिल्यांदाच ऐकतोय. आणि मग तो मागे फिरतो. आता सखी समोर कबीरला बघते आणि आश्चर्यचकित होते. मग ती तिथे तशीच स्तब्ध उभी राहते. कबीर तिला म्हणतो, बसा. त्यावर सखी म्हणते, येते मी, आणि ती तिकडनं चाललेली असते. कबीर म्हणतो, बेबी सरकार असं काय करताय, इंटरव्ह्यूसाठी आलाय ना तुम्ही, इंटरव्ह्यू न देता कुठे चाललात. सखी म्हणते, कबीर हे बघ आपण दोघं एकत्र काम नाही करू शकत, मला गिल्ट येईल तुझ्याबरोबर काम करताना. ऑलरेडी तू मला एवढं समजावत होतास आणि तरीही मी तुझं ऐकलेलं नाही आहे. त्यामुळे आता प्लीज तू मला माझ्या हालांवरती सोडून दे, माझ्या परिस्थितीवरती सोडून दे. आता काय करायचं ते मी बघून घेईन. कबीर म्हणत असतो, बेबी सरकार अहो असं काय बोलताय तुम्ही, तुम्हालाही हे चांगलं माहिती आहे की मनस्विनीच्या दहशतीपोटी तुम्हाला बाहेर कुठेही जॉब मिळणार नाही आहे.
त्याबरोबर गौतम काकासुद्धा सखीची समजूत घालतो की हे बघ सखी, कबीर जितकी चांगली नोकरी देईल तितकी चांगली नोकरी तुला इतर कुठे मिळणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कबीर तुझा नवरा आहे, हे जे काही आहे ते तुम्हा दोघांचंच आहे. उगाचच्या उगाच तू त्याला नाही म्हणू नको. दोघांनी एकत्र मिळून काम केलं ना तर आणखीन बेस्ट काम होऊन जाईल. आता कबीरसाठी काकाने सुद्धा एवढी समजूत घातल्याच्यानंतर सखी म्हणते, काका अरे पण आम्ही एकत्र काम कसं करणार? मी कबीरला किती त्रास दिला आहे. त्यावर कबीर म्हणतो, बेबी सरकार, मला फक्त तुमची साथ पुरेशी आहे. जे घडून गेलं ते सगळं विसरून जाऊया प्लीज. त्यावर मग सखी म्हणते, ठीक आहे कबीर, मी तुझ्याबरोबर काम करायला तयार आहे, पण माझी एक अट आहे आणि ती म्हणजे अशी की ऑफिसमध्ये तू माझा बॉस असशील, मी तुझी एम्प्लॉई असेन. इथे आपण दोघंजणं नवरा बायको नसू किंवा इथे मला तुझी बायको म्हणून काही स्पेशल ट्रीटमेंट, प्रिन्सेस ट्रीटमेंट मिळायला नको आहे. इथे माझ्यासाठी सुद्धा तेच नियम असायला हवे जे सर्वांसाठी असतील. इथे माझ्यासाठी सुद्धा त्याच सर्व गोष्टी असायला हव्या ज्या सगळ्यांसाठी असतील. जर तुला माझी अट मान्य असेल तरच आपण करू. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, मी तुझी बायको आहे ही गोष्ट इथे इतर कोणालाही माहिती असता कामा नये. ही गोष्ट फक्त आपल्या दोघांमध्येच असली पाहिजे. जर तुला या सर्व गोष्टी पटत असतील तरच आपण पुढे काम करूया. त्यावर सखी म्हणते बोल ना, मान्य आहे का? त्यावर कबीर म्हणतो, बेबी सरकार, तुम्हाला माहिती आहे का एका चांगल्या नवऱ्याचा धर्म काय असतो? आपल्या बायकोची प्रत्येक इच्छा कायम पूर्ण करणं, तिला खुश आणि आनंदी ठेवणं. आणि मी सुद्धा एक चांगला नवरा आहे, त्यामुळे माझ्या बायकोची इच्छा मी सुद्धा पूर्ण करणारच की. डोंट वरी, तुम्हाला जसं वाटतं आहे तसंच होईल. आपल्याबद्दल इथे कोणाला आणि काहीच माहीत नसेल. इथे तुम्ही एम्प्लॉई आणि मी बॉस, इतकंच आपल्यामध्ये रिलेशन असेल. आता तर झालं. त्यावर सखी म्हणते, ठीक आहे, मग माझं हे सगळं क्वालिफिकेशनच्या डिटेल्स आणि याच्यामध्ये माझा रिझ्यूम आहे, CV आहे. त्याबरोबर कबीर म्हणतो, रिझ्यूम आणि CVची गरज नाही आहे. हा जॉब तुम्हाला मिळणार होता हे नक्की होतंच, पण त्याचबरोबर मला तुमचं शिक्षण, तुमचं नॉलेज हे आधीपासूनच माहिती आहे. ॲज अ नवरा म्हणून एवढं तर बोलू शकतो ना. त्यावर मग मात्र सखी गप्पच बसते. त्याबरोबर कबीर म्हणतो, सो कॉंग्रॅच्युलेशन मिसेस सखी कबीर किर्लोस्कर, तुम्हाला या कंपनीत जॉब मिळाला. तशी सखी कबीरकडे बघतच राहते आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.